is the branch of economic that deals with allocation of resources. Allocation of resources म्हणजे साधन सामग्रीचे कार्यक्षम वाटप. याशी कोणती अर्थशास्त्र निगडित आहे? मग कोणतं अर्थशास्त्र आहे? तर याचं उत्तर आहे तुमचं मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे ओनली ए. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध कशी येतो? साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी. दुसरा क्वेश्चन आहे कन्सेप्ट स्टडीड अंडर मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो? मग तुमचा व्याप्ती आहे ना सूक्ष्म अर्थशास्त्राची, त्याचं उत्तर हे आहे फॅक्टर प्राइसिंग आणि प्रोडक्ट प्राइसिंग. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत आणि उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. उत्तर आहे तुमचं सी. मग नेक्स्ट बघा काय आहे तुमच्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा मेथड्स अडॉप्टेड इन मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मेथड अडॉप्टेड इन मायक्रो इकॉनॉमिक्स. याचं उत्तर काय आहे? ओनली अँड ओनली स्लाइसिंग मेथड. विभाजन पद्धतीचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे आन्सर आहे सी. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे काय आहे आता. त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे द कन्सेप्ट स्टडीड अंडर मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्या संकल्पना अभ्यास केला जातो? मग याचं उत्तर आहे तुमचं होल इकॉनॉमी म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था. मग तुम्ही याचं उत्तर कसं लिहिणार? पहिलं संपूर्ण अर्थव्यवस्था. ॲग्रिगेट सप्लाय म्हणजे समग्र पुरवठा आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक वृद्धी. या सर्व गोष्टींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? ए बी सी हे त्याचं आन्सर आहे. नंतरचा तुमचा क्वेश्चन काय बघा कंप्लीट कोरिलेशन. कंप्लीट कोरिलेशन पहिला क्वेश्चन बघा तुमचा काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्स स्लाइसिंग मेथड आणि मायक्रो इकॉनॉमिक याचं उत्तर काय येईल? मग तुमचं मायक्रोचं आहे स्लाइसिंग मेथड तर मॅक्रोचं काय राहणार आहे? लंपिंग मेथड. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत तर स्थूल अर्थशास्त्राचं उत्तर येणार इथे राशी पद्धत. चला सेकंड क्वेश्चन काय तुमचा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये ट्री तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये कसा स्टडी केला जातो? याचं उत्तर आहे जंगल म्हणजेच फॉरेस्ट. सूक्ष्म अर्थशास्त्रात काय? झाड. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये जंगलाचा अभ्यास केला जातो. मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक थिअरीला म्हणतात इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरी. तर मायक्रो इकॉनॉमिक्सला काय म्हणतात? मायक्रो इकॉनॉमिक्सला म्हणतात प्राईस थिअरी. स्थूल अर्थशास्त्राला म्हणतात उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणतात काय? किंमत सिद्धांत. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कोरिलेशनचा. मॅक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रोज हा शब्द आला आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रोज हा शब्द आला आहे कोणासाठी? मायक्रो इकॉनॉमिक्ससाठी. सूक्ष्म अर्थशास्त्र मॅक्रोस या शब्दापासून आला तर स्थूल अर्थशास्त्र हा मायक्रोस या शब्दापासून आला. स्थूल मॅक्रोस आणि सूक्ष्म मायक्रोस या शब्दापासून आला. नेक्स्ट आहे तुमच्याकडे जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. जनरल इक्विलिब्रियम ॲनालिसिस मीन्स मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस. मग मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस म्हणजे काय? याचं उत्तर आहे पार्शियल इक्विलिब्रियम ॲनालिसिस म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा आयडेंटिफाय द कन्सेप्ट्स. आयडेंटिफाय द कन्सेप्टमध्ये पहिली कन्सेप्ट काय आहे तुमची? गौरी कलेक्टेड द इन्फॉर्मेशन अबाउट इन्कम ऑफ पर्टिक्युलर फर्म्स. पर्टिक्युलर फर्मबद्दल तिने काय केली? उत्पन्नाची माहिती गोळा केली. पर्टिक्युलर फर्म्स म्हणजे काय? तर विशिष्ट उत्पादन संस्थेचे उत्पन्न जेव्हा तिने माहिती गोळा केली याला म्हटलं जातं स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. या पॉईंटचं नाव काय आहे? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स पण स्पेशली स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. सेकंड कन्सेप्ट काय बघा तुमच्याकडे रमेश डिसाइडेड टू टेक ऑल डिसिजन्स रिलेटेड टू प्रोडक्शन सच ॲज व्हॉट टू प्रोड्यूस हाऊ टू प्रोड्यूस. हे सगळे निर्णय कोण घेतो आहे? रमेश घेतो आहे. कोणाबद्दल? रिगार्डिंग हिज बिझनेस. हा त्याच्या इंडिव्हिज्युअल लेवलवर घेऊ शकतोय. याला कोणती इकॉनॉमी म्हणतात? याला म्हणतात फ्री मार्केट इकॉनॉमी. म्हणजे रमेश त्याच्या व्यवसायाचे निर्णय त्याच्या खाजगी पातळीवर घेऊ शकतो. याला म्हणतात मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था. नेक्स्ट आहे शबाना पेड वेजेस टू वर्कर्स. शबानाने वर्कर्सला वेजेस दिले इन हर फॅक्टरी अँड इंटरेस्ट ऑन बँक लोन.
बँक लोनवर दिलं तिने व्याज आणि वेजेस दिले वर्करला, म्हणजे कामगारांना दिलं वेतन. याला म्हटलं जातं रिवॉर्ड्स ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. उत्पादन घटकांचे काय म्हटलं जातं? मोबदले म्हटलं जातं. हा तुमचा होता नेक्स्ट क्वेश्चन. पुढे आहे ॲग्री डिसॲग्री विथ रिझन. द स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज अनलिमिटेड. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही अमर्यादित आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. या विधानाशी मी काय आहे? असहमत आहे. मग पहिले तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्सची डेफिनेशन लिहिणार. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये काय स्टडी केला जातो? इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्सचा. सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण फक्त वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करतो. सो हिअर वी डू नॉट स्टडी नेशन वाईड प्रॉब्लेम्स. आपण इथे देशव्यापी समस्यांचा अभ्यास करत नाही. म्हटलं त्याची व्याप्ती कशी आहे? लिमिटेड आहे, मर्यादित आहे. सो मायक्रो इकॉनॉमिकचा स्कोप इज लिमिटेड. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे? मर्यादित आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅक्रो इकॉनॉमिक डील्स विथ द स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. इथे म्हटलंय त्यांनी काय तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियर पॉसिबल नाही. मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये आपण स्टडी करतो ॲग्रिगेट बिहेवियर. कोणता बिहेवियर स्टडी करतो आपण? ॲग्रिगेट बिहेवियर म्हणजे समग्र घटकांच्या वर्तनाचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात करत असतो. सो आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. सो या विधानाशी मी काय आहे? असहमत आहे. आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. मग तुम्ही याचं उत्तर पहिले लिहिणार काय की मॅक्रो इकॉनॉमिक डील्स विथ द स्टडी ऑफ ॲग्रिगेट बिहेवियर और होल इकॉनॉमिक्स बिहेवियर. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध हा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वागणुकीशी येतो किंवा वर्तणुकीशी येतो. दॅट मीन्स इन मॅक्रो इकॉनॉमिक्स वी डू नॉट स्टडी इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स. याचाच अर्थ स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करत नसतो. इथे आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो. फॉर एक्झाम्पल नॉट इंडिव्हिज्युअल इन्कम बट नॅशनल इन्कम. उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्न नाही, राष्ट्रीय उत्पन्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅक्रो इकॉनॉमिक इज डिफरंट फ्रॉम मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. सो आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. या विधानाशी मी सहमत आहे. बिकॉज मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी ओनली इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ इकॉनॉमी वेअर ॲज मॅक्रो इकॉनॉमिक स्टडी होल इकॉनॉमी. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. सो आपण म्हणू शकतो की लाईक मायक्रो इकॉनॉमिक स्टडीज ट्री. सूक्ष्म अर्थशास्त्र झाडाचा अभ्यास करते, झाडाच्या गुणवैशिष्ट्यांचा. तर मॅक्रो इकॉनॉमिक स्टडीज फॉरेस्ट. स्थूल अर्थशास्त्र अभ्यास करतं संपूर्ण जंगलाच्या गुणवैशिष्ट्यांचा. भावना पोचली. नेक्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायझिंग मेथड. आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायझिंग मेथड. मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायझिंग मेथड. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. मग याला कसं लिहिणार तुम्ही? आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. या विधानाशी मी काय आहे? सहमत आहे. आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. मग यात तुम्ही लिहिताना कसं लिहिणार की मायक्रो इकॉनॉमिक स्टडीज होल इकॉनॉमी और इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. मग तुम्ही इथे म्हणणार मायक्रो इकॉनॉमिक स्प्लिट्स इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट इंटू काय ग तुम्ही गप्पा सांगा. मायक्रो इकॉनॉमिक्स स्प्लिट्स होल इकॉनॉमी इंटू इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट अँड देन स्टडी इट इन डिटेल. सो हिअर मायक्रो इकॉनॉमिक युजेस स्लायझिंग मेथड. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. दॅट मीन्स इट डज नॉट स्टडी होल इकॉनॉमी बट स्टडी इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट. डज नॉट स्टडी नॅशनल इन्कम बट स्टडी इंडिव्हिज्युअल इन्कम. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात केला जात नाही, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही, तर वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स इज ऑल्सो नोन ॲज इन्कम थिअरी. आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. या विधानाशी मी असहमत आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राला काय कोणता सिद्धांत म्हटलं जातं? किंमत सिद्धांत म्हटलं जातं. मायक्रो इकॉनॉमिक इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्राईस थिअरी. सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हटलं जातं? किंमत सिद्धांत असेही म्हटलं जातं. मग तुम्ही यात लिहिताना कसं लिहिणार बघा.
तर तुम्ही सगळ्यात पहिले लिहिणार आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट, या विधानाशी मी असहमत आहे. मग सुरुवात कशी करणार, मायक्रो इकॉनॉमिक्स इज ऑल्सो नोन ॲज इन्कम थिअरी. सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हटले जाते, उत्पन्न सिद्धांत असे म्हटले जाते. आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट, या विधानाशी मी असहमत आहे. मग तुम्ही लिहिताना काय लिहिणार, बिकॉज मायक्रो इकॉनॉमिक इज ऑल्सो नोन ॲज इन्कम थिअरी प्राईस थिअरी. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असं म्हटले जाते. मग त्याचं रिझन खाली लिहायचं, बिकॉज इन मायक्रो इकॉनॉमिक वी स्टडी हाऊ द प्राइजेस ऑफ गुड्स सर्व्हिसेस ॲज वेल ॲज फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आर डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ डिमांड ॲनालिसिस अँड सप्लाय ॲनालिसिस. सो इट इज कॉल्ड एज प्राईस थिअरी. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याच्या विश्लेषणाच्या सहाय्याने केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, उत्पन्न सिद्धांत असेही म्हटलं, किंमत सिद्धांत असेही म्हटलं जातं. हे आपलं उत्तर आहे याचं. नंतर तुम्हाला अजून एक क्वेश्चन येतो, तो क्वेश्चन असा, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कोणता, तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फरक स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्यातला फरक स्पष्ट करा. आय थिंक आपल्याकडे इथे आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स याचा फरक. तुम्हाला दोनच फरक लिहायचे. मग पहिले मायक्रो आणि मॅक्रोच्या डेफिनेशन लिहाल किंवा मिनिंग लिहाल की इन मायक्रो इकॉनॉमिक वी स्टडी इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट, इन मॅक्रो इकॉनॉमिक वी स्टडी होल इकॉनॉमी. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. आणि दुसरं एक्झाम्पल काय द्यायचं, लास्टवाला बघा ना, थिअरीज इन्कम थिअरी आणि प्राईस थिअरी. प्राईस थिअरी कुठे, मायक्रोमध्ये, आणि इन्कम थिअरी कुठे, मॅक्रोमध्ये, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरी. सूक्ष्म अर्थशास्त्रात म्हणायचं किंमत सिद्धांत, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये म्हणायचं उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. चला सेकंड क्वेश्चन तुम्हाला येतो काय, तर तो येतो तुम्हाला हा बहावाला, लंपिंग मेथड आणि स्लायझिंग मेथड. हा बघा, हा स्लायझिंग मेथड आणि लंपिंग मेथड हा एक फरक स्पष्ट करायचा. तुम्ही याच्यात काय म्हणणार बरं, सगळ्यात पहिले इन मायक्रो इकॉनॉमिक slicing method is uses in microeconomics and lumping method uses in macroeconomics. विभाजन पद्धतीचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो आणि तिकडे लिहायचं राशी पद्धतीचा वापर स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आणि 2 नंबरला लिहायचं फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इन्कम, आणि तिकडे लिहायचं फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ नॅशनल इन्कम. इथं म्हणायचं वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास आणि तिथं म्हणायचं स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास. किंवा तुम्ही एक्झाम्पल असंही देऊ शकता, इकडं वैयक्तिक उत्पन्न तिकडे राष्ट्रीय उत्पन्न, इकडे इंडिव्हिज्युअल इन्कम तिकडे नॅशनल इन्कम. कळलं का. चला नेक्स्ट लेसन काय तुमचा, नेक्स्ट लेसनचे ऑब्जेक्टिव्ह बघायचे आपल्याला. नेक्स्ट लेसनचं नाव काय तुमच्या, युटिलिटी ॲनालिसिस, उपयोगितेचे विश्लेषण. मग युटिलिटी ॲनालिसिसमधला फर्स्ट क्वेश्चन काय बघा. चला In the law of diminishing marginal utility, Alfred Marshall assumes that marginal utility of money remains constant. याचं उत्तर आहे remains constant. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असं गृहीत धरलं जातं. remains constant.